तर मंडळी मी आज बनवतोय तवा पुलावची रेसिपी। तवा पुलावची रेसिपी एकदम सोपी असते मंडळी आणि त्याचबरोबर एकदम चवदार सुद्धा। तवा पुलाव एकदम टेस्टी आणि चवदार बनण्यासाठी आज मी तुमच्याबरोबर एक सिक्रेट लसणाच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। जर तुम्ही ही लसणाची चटणी पुलावमध्ये टाकलात ना मंडळी, तुम्हाला सांगतो जे खाणारे असतील ते अक्षरशः बोट चाकत बसतील, एवढा अप्रतिम तुमचा पुलाव होणार, हे नक्की आणि गॅरंटी आहे। तर त्यामुळे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी ज्या पद्धतीने पुलाव बनवतोय आणि लसणाची चटणी बनवतोय त्याच पद्धतीने तुम्ही पण बनवा। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी आपण बासमती तांदूळ शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतो। पाणी चांगलं उकळायला चालू झाले की आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतोय। आता यामध्ये 2 चमचे तेल पण टाकून घेतोय। हळद आणि तेलाबरोबर आता थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घेतोय। आता या उकळत्या पाण्यामध्ये 2 वाटी बासमती तांदूळ टाकून घेतोय। तांदूळ टाकायच्या आधी तांदळाला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा। तांदूळ टाकल्यानंतर तांदळाला आता 5 ते 6 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचे, म्हणजे तांदूळ 90% शिजून घ्यायचे आणि राहिलेला 10% जो असतो ना पुलाव बनवत असताना चांगला शिजून जातो, त्यामुळे पुलाव एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत होतो। हे बघा मंडळी 5 ते 6 मिनिट झालेले, तांदूळ आता चांगला शिजलेला आहे। हे बघा मंडळी 90% तांदूळ आता शिजलेले आहे। दोन्ही बोटाच्या मध्ये असं जर दाबून बघितलं ना मंडळी, तुम्हाला समजून जाईल थोडासा भात कच्चा असतो। आता मंडळी मी गॅस बंद करून घेतो आणि या भातातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते गाळून बाजूला काढून घेतो। भातातलं एक्स्ट्रा पाणी जे असतं ना काढून झाल्यानंतर एका ताटामध्ये भात जो आहे थंड व्हायला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि भात चांगल्या प्रकारे सगळीकडून पसरून घ्यायचा आहे। जेव्हा पण तुम्ही भात थंड करायला भांडं घेता ना, ते थोडंसं भांडं मोठं घ्यायचं आहे, त्यामुळे भाताचा जो थर असतो ना त्याची जाडी कमी होते आणि भात लवकर थंड होतो आणि त्याचबरोबर भात एकदम मोकळा मोकळा पण होतो। भात थंड व्हायला ठेवलेले आहे। भात थंड होईपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात, लसणाची चटणी। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 बॅडगी मिरच्या मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, ते टाकून घेतोय। जेव्हा पण तुम्ही पाण्यामध्ये मिरची भिजत ठेवताना ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, त्यामुळे काय होतं मिरच्या लवकर नरम पडतात आणि चांगल्या भिजल्या जातात। आता मिरची बरोबर पाव वाटी लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेतोय आणि आता 1 चमचा जिरा पण टाकून घेतोय। जिरा टाकून झालं की टोपण बंद करून घ्यायचंय आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा मंडळी मिरची आणि लसणाचा एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे बघा मंडळी गरम पाण्यामध्ये मिरची भिजत ठेवल्यामुळे ना कलर एकदम छान आलेले, एकदम लाल भडक असा कलर आलेला आहे। आता मंडळी मी एका कढईमध्ये 1 चमचा बटर टाकून घेतोय। बटर चांगलं वितळून द्यायचंय आणि बटर बरोबर थोडंसं तेल पण टाकून घ्यायचंय, त्यामुळे बटर आपला जळणार नाही। मंडळी आता यामध्ये मिरची आणि लसणाची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायचंय। मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर तेल आणि बटर बरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय। आता या चटणीला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय तेलामध्ये, म्हणजे चटणीमध्ये परत थोडंसं तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत चटणी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय। हे बघा मंडळी चटणी आता चांगल्या प्रकारे घट्ट झालेली आहे। आता चटणीमध्ये थोडंसं तेल सुटायला चालू झालेलं आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता जेव्हा पण तुम्ही चटणी परतून घेत असताना तेव्हा सतत चमच्याने हलवत राहायचंय, त्यामुळे खालून चटणी लागणार वगैरे नाही, करपणार वगैरे नाही। आता या चटणीमध्ये थोडीशी हळद टाकून घेतोय। हळदाबरोबर अर्धा चमचा पावभाजीचा मसाला पण टाकून घेतोय। त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतोय। चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो, कारण यामध्ये आपण मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत, ते मसाले जळू नयेत म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतो आणि आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अजून 1-2 मिनिट याला आता परतून घेतो। त्याचबरोबर चटणी थोडीशी टेस्ट करून बघा, यामध्ये जर मीठ वगैरे थोडंसं कमी असेल तर ते पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। तर मंडळी अशा पद्धतीने एकदम मस्तपैकी आपली लसणाची चटणी रेडी झालेली आहे। तर आता ही लसणाची चटणी पुलावमध्ये पण टाकायची आपल्याला आणि त्याचबरोबर पुलाव बरोबर तोंडी लावायला पण देऊ शकता। लसणाची चटणी तर आपली रेडी झालेलीच आहे। आता आपण पुलाव बनवायला चालू करूया। तर त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता या गरमागरम कढईमध्ये 3 ते 4 चमचे बटर टाकून घेतोय। आता या बटर बरोबर 3 ते 4 चमचे तेल पण टाकून घेतो। तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। आता या गरम झालेल्या बटर आणि तेलामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतोय। जिरा चांगला तडकला की आता त्यामध्ये 1 वाटी कांदा टाकून घेतोय।
आता कांद्याला थोडंसं चांगलं परतून घेतो, म्हणजे कांदा थोडासा मऊ पडला पाहिजे तोपर्यंत तेलामध्ये परतून घेतो। कांद्याला तेलामध्ये चांगलं परतून झालं ना, आता त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतोय। शिमला मिरची बरोबर कोबी पण टाकून घेतो जरासा। आता यामध्ये गाजर टाकून घेतोय, पाव वाटी वाटाणे टाकून घेतोय, हिरवे वाटाणे, एक लांबसर कापलेला टोमॅटो टाकून घेतोय। आता गॅस जे आहे ना थोडंसं मोठं करायचंय। मोठ्या गॅसवरती या सगळ्या भाज्या 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचंय। हे बघा मंडळी, 2 मिनिट झालेले, भाज्यांना चांगलं परतून घेतलेले। भाज्या आता थोड्याशा नरम पडायला चालू झालेले आहेत। 2 मिनिटासाठी भाज्या तेलामध्ये परतून झाल्या ना, आता त्यामध्ये लसणाची चटणी टाकून घ्यायची आहे। 2 ते 3 चमचे टाकून घेतोय। जर तुम्हाला अजून थोडंसं चटणी जास्त आवडत असेल तर थोडीशी जास्त टाकून घ्या। आता भाज्यांमध्ये टाकलेली लसणाची चटणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। लसणाची चटणी चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतोय। हळदाबरोबर आता 1.5 ते 2 चमचे पावभाजीचा मसाला टाकून घेतोय। आता त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर टाकून घेतोय। आता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ पण टाकून घेतोय। मीठ टाकून झाल्यानंतर आता भाज्यांबरोबर मसाला जो आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। आता यामध्ये शिजवून घेतलेला भात टाकून घ्यायचा आहे। भात टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। भात टाकून झाल्यानंतर गॅस जो आहे ना थोडासा मोठा करून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती भात जो आहे मसाल्यांबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर 10% जो भात आपला शिजला नव्हता ना तो पण चांगला आता शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी अजून एक 3 ते 4 मिनिट आपल्याला लागतील। आणि त्याचबरोबर पुलाव जो आहे ना चांगल्या प्रकारे चमच्याने सतत हलवत राहायचं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतोय आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय। तर मंडळी, अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपला तवा पुलाव रेडी झालेले आणि त्याचबरोबर लसणाची चटणी पण रेडी झालेली आहे। ह्या लसणाच्या चटणीमुळे ना मंडळी तवा पुलावला एकदम बेस्ट अशी चव आलेली आहे। तुम्ही पण मंडळी अशाच प्रकारे तवा पुलाव तुमच्या घरी नक्की ट्राय करा। आणि जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।